नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान या विषयातील आज आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत, जे तुम्हाला माहिती पाहिजे एक्झामला जाण्याआधी. तर BMS सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. तर या कालावधीमध्ये तुम्हाला स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. तसंच योग्य स्टडी सर्व सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ नीट समजणार नाही व नंतर तुम्ही कमेंट करता. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर मित्रांमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील आपल्या शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स पोहोचते. आणि आणखीन एक सूचना अशी की हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं द्रव्यगुण विषयाबद्दल थोडं तरी ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या टिप्स अँड ट्रिक्स समजतील व त्या तुम्ही वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला द्रव्याचं लॅटिन नेम, फॅमिली, त्यानंतर त्याचा रसविरह विभाग, या सर्व वरच्या गोष्टी ते माहिती पाहिजे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की द्रव्यगुण विषयाचे आपल्याला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. त्यापैकी पेपर 2 हा पूर्ण द्रव्यावर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यासाठी स्टडी करणं खूप अवघड आहे व एवढे सर्व ड्रग्स तुम्ही एकत्र लक्षात ठेवू शकत नाही व ते शक्यसुद्धा नाही. त्यासाठी कोणताही द्रव्यावर जर समजा LAQ आला, तर LAQ जर तुम्हाला असा आला की एखाद्याचं द्रव्याचं नाव दिलं आणि सविस्तर वर्णन करा, नीट आहे का, सविस्तर वर्णन करा असं जर आलं तर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये सर्व गोष्टी लिहू शकता, जो मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण कधी जर तो द्रव्य तुम्हाला सविस्तर वर्णन करण्यासाठी आला, तर जर तुम्हाला एखाद्या द्रव्याबद्दल स्पेसिफिक गोष्टी विचारल्या असतील तर तुम्ही पूर्ण द्रव्य लिहित बसू नका, त्यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल. तर पहा, सुरुवातीला द्रव्य दिलं जाईल तुम्हाला, त्याचं तुम्ही लॅटिन नेम, त्याची फॅमिली, जर तुम्हाला गण आठवत असेल तर 1-2 गणाची नावं लिहायची. त्यानंतर जर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये त्याचे पर्याय माहिती असतील मराठीमध्ये वगैरे, तर ते तुम्ही 2-3 नावं लिहू शकता, हिंदीमध्ये, मराठीमध्ये असं. त्यानंतर येतं द्रव्याचं स्वरूप. आता स्वरूप म्हणजे काय, तर ते कसं दिसतं किंवा त्याचं कसं झाड कसं असतं, वेल असतं का, ते सर्व तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये त्याची उंची, त्याची पानं कशी आहेत, फुलं कशी आहेत, फळं कशी आहेत, बीजं कशी आहेत, तर हे सर्व तुम्हाला स्वरूप या पॉईंटच्या अंडर लिहायचं असतं. तर यासाठी तुमची पहिली शॉर्ट ट्रिक आहे स्वरूपाची. तर सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की जे द्रव्य तुम्हाला दिलं आहे ते काय आहे, क्षुप आहे, गुल्म आहे, वृक्ष आहे की लता आहे. एवढं जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ह्या ट्रिकनुसार, जर समजा ते वृक्ष असेल तर त्याची उंची तुम्ही टाकू शकता 50 ते 150 फूटमध्ये. त्यानंतर त्याची आयु, आता वृक्ष हे बहुवर्षायू असतं. त्यानंतर त्याचं कांड कसं आहे तर कठीण असतं. पत्र समान एकांतर आकाराचे असतात. फुलं शक्यतो श्वेत आणि पीतवर्णाचे असतात. त्यानंतर पुष्पाचा आकार गोलाकार, मोठा असते की लहान असतं, ते वर्णन करू शकता. त्यानंतर बीज कसं आहे. पण कधी जर तुम्हाला माहिती असेल की त्याचं स्वरूप काय आहे, मेन स्वरूप, त्याच्यानंतर तुम्ही हे त्याच्या अंडरचे पॉईंट्स ट्रिकनुसार लिहू शकता. त्यानंतर क्षुपमध्ये 1 वर्षायू असतं, उंची कमी असते त्याची 10 ते 50 फूट, कांड पण कठीण असतं आणि त्वचा आच्छादित असते. त्यानंतर लता म्हणजे तुम्हाला माहिती आहे वेल, तर त्याची आयुसुद्धा 1 वर्षायू असते, त्याची उंची कमी असते, मग ते जमिनीवर पसरतं किंवा दुसऱ्या वृक्षावर साहाय्याने पसरतं, कांड पातळ असतं. तर अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक वापरू शकता स्वरूप लिहिण्यासाठी. नेक्स्ट आहे उपयुक्त अंग. जे द्रव्य तुम्हाला दिलेलं आहे त्याचं तुम्हाला उपयुक्त अंग लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर आता उत्पत्ती स्थान. आता उत्पत्ती स्थान तर तुम्ही असं लिहू शकता की भारतात सर्वत्र, किंवा कधी त्यामध्ये हिमालया टाकायचं शीतद्रव्यांसाठी वगैरे. त्यानंतर रासायनिक संघटन. आता रासायनिक संघटनाची सुद्धा ट्रिक आपल्याकडे आहे, पण त्यासाठी तुम्हाला त्याचं फॅमिली किंवा लॅटिन नेम्स पार्ट असणं आवश्यक आहे. त्यासाठी मी सांगतोय तुम्हाला की फॅमिली आणि लॅटिन नेम आणि सोबतच त्याचा रसविरह विभाग, ह्या जरी गोष्टी तुम्ही आता ह्या क्षणाला तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप उपयोगी पडतील द्रव्यगुण पेपर 2च्या अनुषंगाने. तर आता मी जे सांगितली रासायनिक संघटनाची ट्रिक, ती आहे लॅटिन नेम. आता लॅटिन नेम माहिती असेल तर तुम्ही काय करायचं, तर लॅटिन नेमच्या शेवटी INE किंवा IN लावायचं. त्यावरून तुमचं रासायनिक संघटन तयार होतं, त्यातलं तुम्हाला एक केमिकल कंपोजिशन कळतं. आता एक्झाम्पल स्वरूपात आपण पाहूयात. एक्झाम्पल घ्या, स्ट्रायचस नस वोमिका. आता त्याच्यामध्ये स्ट्रायचसच्या जर शेवटी आपण INE लावलं तर स्ट्रिचनिन होतं, तर ते त्याचं केमिकल कंपोजिशन आहे, ते तुम्ही एकदा पाहू शकता. तर तुम्हाला असं वाटेल व्हिडिओ पाहताना की काय आहे हे, तर सगळ्यांनाच थोडी लागू होईल, पण आता अभ्यास करायला वेळसुद्धा कमी आहे. असं स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने हा व्हिडिओ तुम्ही पहा व त्या हिशोबानेच तुम्ही तुमची मेंटॅलिटी तयार करा की जरी हे सगळीकडे लागू होत नसलं तरी बऱ्यापैकी द्रव्यांना हे लागू होते. हे तुम्ही एकदा चेक करा आणि मगच व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की वाटेल की हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. आपण रासायनिक संघटन पाहतोय, तर तुम्हाला लॅटिन नेमची ट्रिक समजलीच असेल. त्यानंतर सेल्युलोज, ग्लुकोज, डिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे तर सर्वांमध्ये कंटेंट असतंच. त्यामुळे हे पेपरमध्ये लिहिल्यास काय तुम्हाला चूक देणार नाही आहे कोणी, किंवा तुमचे मार्क कापणार नाही आहे. भेटला तर तुम्हाला एक्स्ट्रा मार्कच भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याचा प्रमुख कार्य किंवा उपयोग. आता प्रमुख कार्य किंवा उपयोग इथे तुम्हाला जास्त वेगळं काही लिहून चालत नाही, कारण जर तुम्ही चुकीचं लिहिलं तर तुमचा प्रश्न डायरेक्ट तिथे मार्क कापू शकतात.
तर प्रमुख कार्य आणि उपयोग हे विचार करून लिहावे. त्यामध्ये व्याधींची नावं टाकावी. तर कशी टाकावी, तर जे आपण रसविरह विभाग पाठ करणार आहोत त्याच्या अनुषंगाने तुम्ही तिथे व्याधींची नावं टाकू शकता. तसंच तुम्ही दोषघ्नता देखील लिहू शकता. त्यानंतर स्थानिक कर्म इथे तुम्हाला मी सांगू शकतो की इथे कॉमनमध्ये तुम्ही लिहू शकता शोथहर, वेदनास्थापन, व्रणरोपण, व्रणशोधन. त्यानंतरचा पॉईंट आहे अभ्यंतर. आता अभ्यंतरमध्ये काय येतं, तर तुम्हाला सुरुवातीला माहीत पाहिजे की अभ्यंतरमध्ये सुरुवातीला स्त्रोतस येतात. तर अन्न व, पुरीश्व, त्याच्यावर त्याचं काय कार्य आहे. त्यानंतर रसरक्त व, त्यानंतर मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रव. हे जरी तुम्हाला पॉईंट्स माहीत असतील तर तुम्ही ते पॉईंट्स मेन्शन करून त्यामध्ये 2-2, 2-2, 3-3 शब्द जरी लिहिले तरी एक्झामिनरला असं वाटतं की तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे व तुम्हाला त्यातले पॉईंट्स तरी माहिती आहेत. म्हणजे जिथे तुम्ही क्वेश्चन तुम्हाला येत नाही म्हणून सोडून देणार होतात तिथे तुम्ही काहीच न लिहिण्यापेक्षा एवढं जरी लिहून आले तरी तुम्हाला मार्क तरी भेटून जातील. आता नेक्स्ट ट्रिक आहे मात्राबद्दल. आता कोणताही द्रव्य जेव्हा आपण एंड करतो, त्याच्या लिहिताना सविस्तर वर्णन करताना एंड करतो तेव्हा आपण 2-3 गोष्टी लिहितो. मात्रा, अनुपान, त्याचा आमयिक प्रयोग. तर ह्या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट असतात. ह्यासुद्धा मार्क देऊन जातात आपल्याला. तर ते कसे लिहायचं, तर मात्रा. तर कोणतंही द्रव्य असेल तर त्याचं चूर्ण लिहायचं आणि 1 ते 3 ग्रॅम मात्रा लिहायची किंवा 2 ते 5 ग्रॅम मात्रा लिहायची. तसंच त्या द्रव्याचं जर स्वरस, आसव, अरिष्ट हे जर लिहायचं असेल तर ते 10 ते 20 ml मात्रा लिहायची. लक्षात द्या, स्वरस, आसव, अरिष्ट लिक्विडमध्ये 10 ते 20 ml. त्यानंतर क्वाथ जर असेल तर 40, 60, 50, 80 ml अशी मात्रा टाकायची. आणि तेल जर असेल तर तेल कसं आपण ml नाही लिहिणार, तर त्यामध्ये 1 ते 2 थेंब, 2 ते 3 थेंब असं लिहायचं. फक्त तुम्हाला काय काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे की जे द्रव्य तुम्ही लिहिताय त्याचं ते चूर्ण आहे का, त्याचा स्वरस आहे का, क्वाथ आहे का, एवढं मात्र तुम्ही काळजीपूर्वक लिहायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ चालू झाल्यापासून सांगत आहे की ही ट्रिक व टिप्स तुम्हाला समजण्यासाठी व तुम्ही ते वापरण्यासाठी तुम्हाला द्रव्यगुण विज्ञान पेपर 2 बद्दल थोडं तरी ज्ञान पाहिजे. सोबतच तुम्ही थोड्या तरी लेक्चर्स अटेंड केलेले पाहिजेत, थोड्या तरी गोष्टी तुमच्या कानावरनं गेलेल्या पाहिजेत. तर तुम्हाला ही टिप्स व ट्रिक्स लगेच समजतील. तसंच जर आजपासून तुम्ही 10 ते 15 द्रव्यांचं लॅटिन नेम, फॅमिली, रसविरह विभाग इत्यादी तुम्ही वाचत जरी राहिलात रोज कंटिन्यू, रोज 10 ते 15 ड्रग्सचं एक्झाम येईपर्यंत, तरी तुमचं ते लक्षात राहतील व तुम्हाला एक्झामच्या वेळेस नक्की आठवतील. आता व्हिडिओमध्ये आपण शेवट पाहूया, त्यामध्ये आमयिक प्रयोग. आता आमयिक प्रयोग हा सुद्धा तुम्ही म्हणाल की हा सगळ्यांनाच लागू होत नाही किंवा व्हिडिओ बघणारे सुद्धा म्हणजे अभ्यासू विद्यार्थीसुद्धा आपला व्हिडिओ बघतात तर ते म्हणतील की हे थोडे असं थोडे आहे की हे सगळीकडेच लागू होईल. तर मला मान्य आहे की हे सगळीकडेच लागू होत नाही, पण बऱ्यापैकी द्रव्यांना हे लागू होत असल्याने व पेपरमध्ये तुम्ही काहीच न लिहिण्यापेक्षा एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने या व्हिडिओला पहा. जर डोकेदुखी किंवा शिरशूल असेल तर जो द्रव्य आहे त्याला तुम्ही दुधात उकळून घ्यायचं. त्यानंतर नेत्र अभिषंद असेल तर जो द्रव्य आहे त्याचा निंबू स्वरसासोबत पापण्यांवर लेप लावायचा. त्यानंतर त्वचारोगामध्ये त्या द्रव्याचा लेप शरीरावर लावायचा. श्वासकास, हिक्का असेल तर त्या द्रव्याचं चूर्ण व मध याचं सेवन करावं. त्यानंतर रक्त अतिसारामध्ये तो द्रव्य त्याचा कोणता तरी एखादा फॉर्म्युलेशन प्लस दूध आणि मध घ्यावं. तर हे सगळं कॉमन काढलेलं गेलेलं आहे, हे कुणालाही स्पेसिफिक लागू होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे वातपित्तज विकारामध्ये तो द्रव्य प्लस घृत सेवन करावं. त्यानंतर मूत्रगत व्याधींमध्ये त्या द्रव्याचा रस किंवा चूर्ण मधासोबत सेवन करावा. त्यानंतर शुक्रवृद्धीसाठी त्या द्रव्याचा रस व तूप सेवन करावे. नंतर व्रणशोधनामध्ये त्या द्रव्याची साल याचा काढा करून शरीरावर लेप लावावा. आणि प्रमेहामध्ये ते द्रव्य प्लस हरिद्रा चूर्ण प्लस मध याचं सेवन करावं. आता हे सगळं तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही, पण एक्झामच्या दृष्टीने जर तुम्हाला असा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ह्या टिप्स अँड ट्रिक्स वापरू शकता, त्या समजून घेऊ शकता. जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.